रिंग रोडवरील निमंत्रण लॉन आणि रेस्टॉरंट अखेर गुन्हे शाखेच्या रडावर आले. गुन्हे शाखेने हॉटेल आणि लॉन्सच्या नावाखाली चालणाऱ्या या अनैतिक आणि संशयास्पद व्यवसायांवर मोठा छापा टाकला आणि हॉटेल मालक दीप रोविटोंडे आणि 3 जोडप्यांना आक्षेपार्ह स्थितीत अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार ही अशी पहिलीच कारवाई नाही. यापूर्वी फ्रोझन कॅफे नावाने आणखी एक ठिकाण कार्यरत होते, जिथे 2-3 वेळा पोलीस कारवाई करण्यात आली होती. नाव बदलले, साइनबोर्ड बदलला, परंतु अवैध व्यवसाय तसाच राहिला. म्हणूनच हे ठिकाण परिसरात कुप्रसिद्ध झाले. सर्वात धक्कादायक म्हणजे वारंवार कारवाई करूनही हॉटेल व्यवस्थापनाच्या अहंकारामुळे आणि आश्रयामुळे हा अड्डा पुन्हा उघड करण्यात आला. प्रश्न असा उद्भवतो की कायद्याच्या इतके उघडेपणा उल्लंघन कोणाच्या पाठिंब्याने केले जात होते. स्थानिक रहिवाशांचे आरोप की या हॉटेल परिसरात सामाजिक वातावरण पूर्णपणे बिघडले होते. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली, बाहेरील लोकांची गर्दी आणि अश्लील कृत्यामुळे संपूर्ण परिसर लाज वाटली होती. गुन्हे शाखेने घटनास्थळावरून गुन्हेगारी साहित्य, रजिस्टर, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. हॉटेलचा परवाना, महानगरपालिकेचा परवाना आणि पोलीस रेकॉर्डची सखोल चौकशी सुरू आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की ही वेळ फक्त एकच टोकनी कारवाई असेल का, की अशा बेकायदेशीर कृत्याचे अड्डे कायमच बंद होतील आणि शहरातील रहिवाशांना नजर आता प्रवाशांना खिळल्या आहेत.